मला स्पेशल डेकोरेशन हवंय हा. मिळेल ना, काय हवं तर मिळेल. स्पेशल रिक्वायरमेंट, स्पेशल पैसे. हा, पैशाची काळजी करू नका, पैसे हा हवे तेवढे दिल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण बेस्ट एंगेजमेंट डेकोरेशन पाहिजे. येस, तुमच्या रिक्वायरमेंट्स काय ते सांगा. ओके, ऍक्च्युली ना आमची फर्स्ट एंगेजमेंट आहे ना, त्याच्यामुळे जरा केलातच ना विश्वासघात. वागलात ना खोटे. नाही, मला आधीपासून वाटतच होतं. मी आता शन्याशी बोलत नाहीये, हे सगळं नाटक आहे तुमचं. पण आईंचा आता विश्वास होता ना. त्यांना असं वाटत होतं आपला मुलगा सुधारला, आता भलं होणार आहे त्याचं. तेव्हा पुढे नवस बोलल्या होत्या त्या. तुमच्यासाठी रोज देवाला वेठीस धरतात त्या. आज त्यांच्या सांगण्यावरून तुमच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा सुद्धा केली. पण झाली तर होईल उपरती, पण नाही, अजिबात होणार नाही. मला विश्वास आहे ना. आता आईंना जेव्हा हे सगळं कळेल ना, तेव्हा त्यांना कळेल आपला मुलगा किती नालायक आहे ते. राधिका बस. मी गप्पा बसून सत्य लपणार आहे का? तरी मी तुला सांगितलं होतं ना, त्याची योग्यता तरी आहे का त्याच्यासाठी पूजा करण्याची? नाही, अजिबात नाहीये. यांनी बाबांना दुखावलंय, आईंच्या भावनांशी खेळलंय, आपल्या मुलाला नाकारलंय, एकदा नाही अनेक वेळा. हे सगळं करताना काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? हा सगळा काय प्रकार आहे? ते या मुलीला विचारा. ही मुलगी एका लग्न झालेल्या माणसाबरोबर एंगेजमेंट करून राहिली. तुम्ही प्लीज हे काही ऐकू नका. प्लीज डोंट इंटरफेअर. गॅरी प्लीज सांग ना तिला. हे काय बोलणार आहे? आणि तू ग, तुला माहिती तरी आहे का एंगेजमेंट म्हणजे काय? ऑब्व्हियसली रिंग्स एक्सचेंज करायच्या, प्रेम कन्फेस करायचं एकमेकांना. आणि तसंही आता एंगेजमेंट नंतर आमचं रिलेशन ऑफिशियल होईल आणि तुम्ही कोणीच आम्हाला काही बोलू शकणार नाही. आणि गॅरीच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क असेल. आणि उद्या यांच्यापेक्षा एखादा दुसरा श्रीमंत माणूस मिळाला का त्याच्याकडनं रिंग उकळायची आणि मग त्याच्या सगळ्या गोष्टींवरती हक्क तुझा, हो ना? ए राधिका बस. या विषयावर इथे बोलायलाच हवंय का? मग कुठे बोलायचं? रस्त्यावरती बोलायचं का घरी बोलायचं सगळ्यांसमोर? नाही, मला माहितीये ना की तुम्हाला आवडत नाही. मी गुड फॉर नथिंग आहे, मूर्ख आहे, बावळट आहे, मी कर्तृत्ववान नाही, हो ना? असं वाटतं ना तुम्हाला? पण प्रत्येक वेळा मी स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. तू का ह्याच्यासमोर स्वतःला प्रूव्ह करतेस प्रत्येक वेळी? ह्याचा चॉईस बघितलास ना, हा असा. गुरु तू चुकतोयस. गुरु वहिनींमुळे तुझी तरक्की झाली आहे. आणि हे आनंद बास झाला. किती वेळा तेच तेच पुराण ऐकवणार आहेस मला? राधिकामुळे असं झालं, राधिकामुळे तसं झालं. आणि एक लक्षात ठेवा, तू आणि रेवती त्यातनं पूर्णपणे बाहेर राहा. आमचा घरातला मामला आहे आणि इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आणि काय रे, तुझं काय म्हणणं आहे? मी आज जे काही झालोय, गुरुनाथ सुभेदार जे काही आहे, ते या काय राधिकाच्या कर्तबगारीमुळे, माझ्या स्वबळावर नाही. राधिका, एक गोष्ट लक्षात ठेव, बिझनेसमध्ये आणि कशातही तू माझ्या पुढे जाऊ शकत नाही. या जन्मात तर नाहीच नाही, त्याच्या पुढच्या 7 जन्मातही नाही. यू हॅव लॉस्ट इट राधिका. गॅरी तुझ्याकडे आता परत कधीच येणार नाहीये. तू काय वाटेल ते कर. आणि ठीक आहे, करणार होत आम्ही एंगेजमेंट. आम्ही घाबरत नाही कोणाला. हो का? तुम्ही घाबरत नाही म्हणून हे असं लपून छपून करून राहिले तुम्ही? तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज होतं हे. पण ठीक आहे, तुला कळलंच असेल सगळं तर ओके, आम्ही करतोय आता एंगेजमेंट. तू काहीही करू शकत नाहीस. मी आईंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते. फाईन, ट्राय कर, मग बघू काय करतेस ते. आणि तशी एकदा एंगेजमेंट झाली ना की गॅरी तुला आयुष्यातून काढूनच टाकणार आहे. पण एंगेजमेंट झाली तर ना? नाही, ती तर होणारच. गॅरी चल यार, जाऊ दे. गुरु तू लढचा लक्ष्मीला ठोकर मारून जातोयस. एक दिवस तुला ठोकर खावी लागेल. यारी चल यार, हे नुसते बडबडच करणार आहेत. बस झाला आनंद. आणि काय राधिका, तू आईला वचन दिलंयस ना,
तसं मी शनायाला वचन दिलंय. त्यामुळे आता ही एंगेजमेंट होणारच. कर तुला काय करायचंय ते कर. आता मीही पाहते तुम्ही कशी एंगेजमेंट करता ते. राधिका, हीच वेळ आहे डिवोर्स द्यायची. बास झाला आता. रेवती तू सांग मी काय करू. शन्याचं खरंच यांच्यावरती प्रेम असतं ना तर मी यांना डिवोर्स दिलाही असता. पण मला माहितीये ना ती फसवत राहिली यांना. आईंचा फोन आहे, मी बोलते नाही त्यांच्याशी. नाही 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 रेवती तू काय सांगू नकोस त्यांना. रेवती त्यांना जर हे सगळं समजलं ना तर त्यांना खूप त्रास होईल, धक्का बसेल त्यांना. अगं कळू दे ना त्यांना त्यांचा मुलगा काय करतोय ते. आणि तू जर सांगणार नसशील ना यावेळी तर मी सांगणार. चल घरी जाऊया आता. नाही नाही रेवती खरंच नको. कोणी हवं तर मी पण येतो सोबत, मी सांगतो. नाही नाही भाऊजी तुम्ही आधी ऑफिसला जा. आता नको हे सगळं सांगायला. आपण आपण त्यापेक्षा ना नानाजींना सांगूया. तेच काहीतरी मार्ग दाखवतील. बरं ठीक आहे, मी फोन करते नानांना. पण आधी निघूया चल. थांब, नानांना फोन करूया आधी. हॅलो. नाना, मी रेवती बोलते. हा बोल ग. बरं, राधिका आणि मी 15 मिनिटात घरी पोहोचतोय. का ग काय झालं? तुम्ही जरा घरी येता का? जरा महत्वाचं बोलायचं. राधिका ठीक आहे ना? हो हो, राधिका बरी आहे, तिला काही नाही झालंय. तुम्ही या घरी आणि महाजनी काकांनाही कळवा आणि सुबोधलाही कळवा. अरे पण काय झालंय, काय नेमकं बिनसलंय कुठं? नाना, फोनवर नाही सांगता येणार काही, भेटल्यावर सांगते. बर. कोरोनात आणि शनयामध्ये समिट झाला की काय? महाजनीचा संशय खरा ठरला. महाजनीलाच फोन करूया. मला अजूनही कळत नाहीये त्या राधिकाला कसं कळलं. मला काय माहिती, मलाही नाही कळत आहे तेच. पण तिथे सगळेजण आल्यामुळे आपला प्लॅन कळला त्यांना. आणि आता तर आपली एंगेजमेंट म्हणायला ही राधिका काय वाटेल ते करेल. नाही पण तिने काही करायच्या आत मलाच काहीतरी करायला हवं. पण इतकी काळजी घेऊन तिला कळलंच कसं आपण तिथे आहोत यार. आता ही 10 जणांना जाऊन तिकडे सांगणार, बोंबाबोंब करणार, परत वाद, परत भांडणं. मला ना कंटाळा आलाय सगळ्याचा. आणि तुला काय गरज होती त्या मॅनेजर सोबत आम्हाला इतका खर्च आणि तितका खर्च करायची? अरे मी मॅनेजरशी बोलत होते, मला काय माहिती मागे येऊन उभी आहे कुठपण ते. आणि ठीक आहे ना, तुझे पैसे आहेत, तू कसेही खर्च करू शकतो. अगं शनाया, तसं नाहीये ना. घरच्यांना 50 प्रश्नांना उत्तर द्यावे लागतात ना तुम्हाला. की आपलेच पैसे असूनही त्यांना विचारून खर्च करा. ओ गॉड, आता हिटलर परत चिडणार. शनाया, सॉरी सॉरी, आय नो इज युअर डॅड. हे आपण एक काम करायचं का? आपण ना आज कुठेतरी वेगळीकडे जाऊया राहायला. म्हणजे हॉटेलमध्ये जाऊ किंवा खेड्याकडे जाऊ, बेटर वे. त्याने काय होणार आहे? म्हणजे कोणालाच कळणार नाही की आपण कुठे आहोत. आणि उद्या एकदा काय एंगेजमेंट झाली की कोणी काहीच करू शकणार नाही. ना गुलमोहर मधले लोक, ना तुझे पॅरेंट्स, ना राधिका स्वतः. अगं पण ते शोधत शोधत खेड्याकडे आले का? अरे खेड्याचं घर कोणाला माहितीये, तू काय एवढं टेन्शन घेतोय? काही होणार नाही, चल आपण जाऊ. गुड आयडिया, पण राधिकाचं काहीतरी केलंच पाहिजे. आता आपल्याला जरा एक्स्ट्रा केअरफुल राहावं लागेल ना. का हो, का करतात? काय नाही ग, पुस्तक वाचायचा प्रयत्न करतोय पण मनच लागत नाही. चला ना मग काही खाऊन घ्या ना, वाढते मी. चल. नाही नाही नको. उपवास माझा आहे ना.
तुम्ही काऊन बरोबर उपाशी राहता हा सरिता हे माझ्यासाठी तुझा उपास करणं मला काही पटत नाही बा. आई बाई आता उमगलं का तू मगला आधीच ग, आज फक्त बोललो एवढंच. काय नाही हो प्रेम असते त्यात. आपल्या माणसासाठी एक दिवस उपाशी राहिले तर का होते हा आता आधी कसं पहा बरं, हे आपलं बैताट पोरग कसं वागते त्यासोबत. पण राधिकाने त्यासाठी उपास धरला ना. आली नाही का अजून सुनबाई? नाही ना हो, पूजा केल्या केल्या तिला फोन आला होता. ती कुठे कामासाठी बाहेर जायचं होतं, म्हटलं लवकर ये. फोन तर लावून बघ तिला. फोन तर लावते. आई आल्या पहा दोघी. या 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 चला हात पाय तोंड धुवून घ्या, मी बाहेरते बरं, खाऊन घ्या काहीतरी. चल ये राधिका चल. राहू दे, का आले बस. आई का आलं बाई, चक्कर आली का काय बरं. सकाळपासून काही खाल्लं नाही ना, खाऊन घे बरं आधी. आई इच्छा नाहीये माझी. खाऊन बरं. बर गुरु आला की त्यासोबत खाऊन घेशील. हा ते नाही येणार. म्हणजे का गुरु कुठे बाहेर गेलाय का. सुनबाई त्याच्यासाठी उपाशी राहण्याची काही गरज नाही. पोटात काही नसलं की उगाच डोकं दुखतं. तू खाऊन घे. तसंही त्याला काय पडलीये तुझ्याबद्दल. खाऊन बरं वाकड्यात शिरतात. खरं तेच बोलतोय मी. आई बाबा बरोबर बोलून राहील. अरे नानासाहेब माझ्यानी तुम्ही सगळे. चल 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 बार झालं तुम्ही लोक आलात ते. एकत्र खाऊन घ्या चला. नाही या. नाही एक मिनिट काय नाही मला काही समजलंच नाही. रेवतीचा फोन आला होता, म्हणाली सगळे इथे भेटूया म्हणून आलो. काय झालं? सुनबाई काय झालं, बोलत का नाहीस? अगं अशी गप्प काय आहेस? तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची बातमी सांगायची. कसली? राधिका, नाही रे होती, मला सांगू दे. हे शन्याबरोबर एंगेजमेंट करून राहिले. महाजनींचा अंदाज खरा ठरला तर म्हणजे दोघेही अजून एकत्र फिरतायत. पाहिलं सरिता, तरी मी सांगत होतो तुला, तो बैताड कधी सुधारणार नाही. तुला खूप भरोसा होता ना त्याच्यावर. अहो बाबा त्यांना नका ओरडू. प्रसंग कठीण आहे, आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करायला हवा. काय विचार करायचा गुप्ते, हे सगळं हिच्यामुळे घडलंय. खूप लाड होता ना हिला मुलाचा. माझा गुरु माझा गुरु माझा गुरु. पाहिलं राधिका का बोलत आहे बाई. तुला कोणी सांगितलं का हे. आई मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मंगलम हॉलला बुकिंग साठी गेले होते ते. आम्ही तिघांनीही पाहिले, आनंदही होता बरोबर. उद्या एंगेजमेंट करणारच म्हणून राहिले. हा असं करूच कसं शकतो पण. तोंडाला काळा फासून भिंड काढा त्याची. वेळ पडली तर पोलिसात जाऊ आपण. काय नाही, त्याला आता कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी. उद्या एंगेजमेंट करणारच म्हणून राहिले. तोंडाला काळा फासून भिंड काढा त्याची. काय नाही, त्याला आता कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी. आई अरे यार हे फोटो दिसत का नाहीयेत. मेमरी कार्ड करप्ट. अरे देवा. म्हणजे शनयाचा मला धक्का लागला होता आणि हातून कॅमेरा पडला होता तेव्हा सगळे फोटो गेले. अरे बापरे. आता शनयाने प्री एंगेजमेंट फोटो मागितले तर काय सांगू तिला. तिला कळलं तर मारेल मला ती. पण सांगावं तर लागेल यार. सांगितलं तरी मारेल, नाही सांगितलं तरी मारेल. काय करू यार मी. शनायाचा तर फोन नसेल ना. अरे यार
हा हॅलो हॅलो शनाया. केडे ऐक ना, कुठे आहेस तू? अगं शनाया, ऍक्च्युली ते फोटो हे फोटो आलेत का? कसे आलेत? नाही म्हणजे मी फोटो नाही बघत आहे. मी काम करतोय म्हटलं ना मी. अच्छा ओके, सॉरी, मी पण काहीतरी काय बोलत बसले. मला इम्पॉर्टंटली तुला हे सांगायचं होतं की मी आणि गॅरी आत्ता तुझ्याकडे येतोय. काय कॅरी येतोय? बापरे. हॅलो हॅलो शनाया, मी कामात आहे म्हटलं ना. आता नका येऊ तुम्ही. आता नका येऊ, मी करतो नंतर फोन. अरे हॅलो, ऐक. हॅलो केडी. अरे यार, ऐकत का नाही हा? अगं ए, अरे बघ ना, स्विच ऑफ लागतोय फोन आता याचा. मग जाऊ दे ना, आपण जाऊया ना डायरेक्ट. अरे जाऊ दे काय, आपण केड्याकडे जायचं होतं म्हणून सांगत होते ना त्याला. ऐकतच नाहीये तो. कुठे जायचं? तुझ्या घरी जायचं का आता? काय वेडी आहेस का? आई बाबा आहेत घरी. मग म्हणूनच त्याला विचारत होते ना. आता फोनच नाही लागत आहे. काय करायचं आता? त्यांना काही टेन्शन होतं का? हे औषधं घ्या. त्यांना मानसिक थोडा धक्का बसलेला आहे, त्यामुळे त्यांचा बीपी एकदम लो झालेला आहे. गुप्ते डॉक्टर, आम्हाला काळजी वाटते त्यांची. तुम्ही थोड्या वेळ अजून थांबाल का? मी औषधे लिहून दिलेत. थोड्या वेळ त्यांना बरं वाटेल. तसं कसं आहे, अचानक उद्भवणाऱ्या व्याधींचा संबंध मानसिक स्थितीशी असतो. त्यामुळे त्यांना काही त्रास होईल असं काही करू नका, बोलू नका. नाही, आम्ही घेऊ, काळजी घेऊ. आणि तशी काय गरज पडली तर फोन करू तुम्हाला. मी औषधे लिहून दिलेत. थोड्या वेळानं ते व्यवस्थित होतील. गुरु, गुरु, गुरु. मला वाटतं गुरुनाथच्या आईना गुरुला भेटायची इच्छा झाली. जमलं तर तातडीने त्यांना इथे बोलवून घ्या. हो नाही हो, ते बघतो आम्ही, हे ठरवतो काय. थँक्यू डॉक्टर. हे सगळं माझ्यामुळे झालंय. राधिका, उगाच काहीतरी बोलू नकोस. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. हो, आज ना उद्या सांगावं लागलंच असतं ना. तुम्ही तिलाही कळायला हवं होतं ना. तू का मनाला लावून घेतेस एवढं? मला वाटतं गुरुला फोन करून आपण कल्पना द्यायला हवी. नाही, त्याला फोन ऑन करायची काही गरज नाही. त्याला यायचं असेल तेव्हा येईल. आपण सगळेच जर असं पॅनिक झालो तर परिस्थिती अवघड होऊन जाईल. मला वाटतं गुरु आल्यानंतर त्याला याची कल्पना देऊ आपण. गुरु, या गुरुमुळे आणखी काय काय बघावं लागणार कोणास ठाऊक. मला वाटतं वहिनीनं जरा एकटं राहू द्या. आपण या गोष्टीवर शांतपणे विचार करू, ठरवू मग कसं काय ते. या मला खात्री आहे तूच त्याला सुधारू शकशील. राधिका, गुरु मला परत हवा. मालिक मला परत हवा. माझा नवरा मला परत मिळेल की नाही माहित नाही, पण एक मात्र नक्की, मी तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळवून देईन. सावित्रीच्या श्रद्धेपायी, त्या श्रद्धेवर प्रसन्न होऊन यमदेवानं ती सुख, तिचं सर्वस्व तिच्या पदरात घातलं. मग तुझं सुख, तुझं सर्वस्व तो देव नाही का तुझ्या पदरात घालणार? गुरु, गुरु.